महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवा. लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. म्हटलं मला अभ्यास करायचा, काय सांगशील? त्यांनी मला 8 मोठे ग्रंथ काढून दाखवले आणि त्याला 350 व्याख्या पाठ होत्या समाजशास्त्रातल्या. मला चक्कर आली. म्हटलं हे 8 दिवसात मी कसं करणार? मी बाजारात गेलो आणि सगळ्यात छोटं 175 पानाचं पुस्तक निवडलं समाजशास्त्राचं आणि ते घेऊन आलो. 175 पानाचा अभ्यास केला आणि रिझल्ट ज्यावेळेला आला तोही MPSC मेन्सला होता. त्याला 80 मार्क होते आणि मला 160 मार्क होते. म्हणजे त्या डबल मार्क करेक्ट मला होते. याचा अर्थ मी पेपरची अदलाबदल केलेली नव्हती. मी काय लिहिलं समाजशास्त्रात? धर्मनिरपेक्षतावादाचा प्रश्न होता. समाजशास्त्राच्या अँगलनं लिहिलंच नाही. मी इतिहासाचा विद्यार्थी, MA इतिहासात करत होतो मी त्यावेळेला. MPSC साठी UPSC साठी इतिहासात कोळून पिलेलो होतो. त्यामुळे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक्स मध्ये 30 इयर वॉर 17व्या शतकामध्ये युरोपमध्ये झालं, ज्यातनं खऱ्या अर्थानं सेक्युलरिझमचा उदय झाला. त्यातनं जी ट्रीटी ऑफ ट्रॉट्सी झालेली होती त्यातनं जो उदय झाला त्याच्याबद्दल मी लिहिलं की धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे युरोपात काय अपेक्षित आहे. आपल्याकडला जो सहिष्णुतावाद आणि धर्मनिरपेक्षतावाद यामध्ये फरक दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरा प्रश्न ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल होता. पूर्वीच्या काळची बलुतेदारी सिस्टमवर होता. तर मला बलुतेदारी सिस्टम पुस्तकात वाचायची काय गरज आहे? अरे मी खेड्यात जन्मलेला, शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला आहे. मला 12 बलुतदार 18 अलुतदार सगळ्या गोष्टी घरातल्या माहीत. बार्टर सिस्टम असणारी या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत ना. मला कुणी शिकवण्याची काय गरज आहे? रोजच्या जीवनामध्ये मी जे ऑब्झर्वेशन्स करतोय, निरीक्षण करतोय, मी पाहतोय. मी शनिवार पुण्याला सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करायचो. त्यावेळेला मला तिथे एखादी भांडी घासणारी स्त्री दिसली तर मी सिंधू, त्या एकच प्यालामधली पिडलेली गांजलेली सिंधू हिच्याशी रिझोनेट करायचो की तिचं जीवन आणि हिचं जीवन सारखं असेल. असं झपाटावं लागतंय. त्यामुळे वेड्यांसाठी ध्येय, वेड्यांसाठी प्रतिभा ही वेडाची बहीण आहे आणि ही डेव्हलप होत असते. तेव्हा असं झपाटून घेतलं तर हे शक्य आहे. कारण तुमच्याकडे 10 लाख मुलं बसणार परीक्षेला आणि त्यातल्या पहिल्या 100, 200, 300 मध्ये तुम्हाला यायचं आहे. काहीतरी वेगळं पाहिजे ना. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. त्यामुळे आता हे त्यावेळेचं मी आठवतंय, मी इथनं फक्त 2 जीन्स टी-शर्ट घेऊन मुंबईला गेलेलो होतो. पत्र्याची पेटी आणि त्यात पुस्तकं होती. त्यामुळे आता जे वाटतं ना, एक नॉट नावाची रिक्सनची खूप छान कविता आहे. यू आर नॉट युअर एज, यू आर नॉट युअर वेट. तुम्ही तुमचं वय नाही आहात, तुमचं वजन नाही आहात. यू आर नॉट कलर्स ऑफ युअर हेअर. तुम्ही तुमच्या केसांचा रंग नाही आहे. तुम्ही यू आर नॉट डिम्पल्स ऑन युअर चिक. तुमच्या गालावरची खळी आहेत ते तुम्ही नाही आहेत. यू आर ऑल द वर्ड्स यू स्पीक अँड ऑल द बुक्स यू रीड. तुम्ही जेवढी पुस्तकं वाचतायत ते तुम्ही आहात. जेवढे शब्द तुम्ही बोलतायत ते तुम्ही आहात. त्यामुळे स्वतःचा देवानं दिलेली गिफ्ट आहे, परमेश्वरानं दिलेली गिफ्ट आहे शरीर. पण त्याचा आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक विकास करणं, कॅपॅबिलिटीज वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. विद्वत्वम च नृपत्वम च नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना कधी होऊ शकत नाहीये. राजाची पूजा हे त्याच्या राज्यामध्ये होत असते, परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते. त्यामुळं शिकत राहिलं पाहिजे. नवीन नवीन स्किल रोज. मी IPS झालो त्यावेळेला 23 वर्षाचा होतो. इतिहास BA शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मराठी माध्यम एवढीच माझी पदवी होती. मी MA एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं IPS झाल्यानंतर MA कम्प्लीट केलं. मी ट्रेनिंगला असताना मॅनेजमेंटची MD PM मॅनेजमेंटची म्हणजे MBA इक्विव्हॅलंट पोलीस मॅनेजमेंटली 2 वर्षाची डिग्री उस्मानिया विद्यापीठ हैदराबादमधनं घेतली. मी नांदेडला आणि लातूरला SP आणि ॲडिशनल SP असताना तिथं 3 वर्षाची LLB कम्प्लीट केली. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी मी औरंगाबादला IG होतो. त्यावेळेला तिथं मी LLM फर्स्ट इयर विद्यापीठात पहिला येऊन तिथं कम्प्लीट केलं. 2ऱ्या वर्षासाठी मी इथं तुमच्या शिवाजी विद्यापीठात आपल्या ऍडमिशन घेतलेलं होतं. पण अनेक म्हणजे विशेष करून कोरेगाव भीमाच्या याच्यानंतर मला परीक्षा द्यायला, अभ्यास करायला आणि वेळ मिळाला नाही परीक्षा द्यायला. त्यामुळे ते माझं राहून गेलं. पण मी निश्चित कम्प्लीट करणार आहे. त्यामुळे स्वतः शिकत राहायचं आहे. न तेषा न दानम न ध्यानम न योगो न तपाह ते मनुष्य रूपेन भूयुपार भुवा मृगशरंती. याचा अर्थ असा आहे की आपण जर अभ्यास करत नसेल, ध्यास घेत नसेल, दान करत नसेल, शील भ्रष्ट करत असेल तर आपण या पृथ्वी तलावरचा भार आहोत. मनुष्य रूपेन मृगशरंती. मनुष्य रूपातले पशु आहोत. तर आपल्याला आयुष्य परमेश्वरानं दिलेलं आहे, ते काहीतरी घडवण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे ते ध्येय म्हणजे
ठरवलं आणि मग तो प्रवास ठरवत गेला आणि नंतर मग मुंबईला SICत जायचं. SICत गेलो तर फ्रस्ट्रेशन असायचं, कारण आपल्याला जमेल न जमेल. पहिल्यांदाच VK अग्निहोत्रीचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्रिलिम्स एक पुस्तक घेतलं. एकाच पानावर जवळजवळ मला 20-25 शब्द अडकले असतील. माझी स्वतःची डिक्शनरी मी बनवली आणि त्यामध्ये अभ्यास करत गेलो. पुस्तकं खूप कठीण, म्हणजे 300-300 रुपयाला रोमिला थापूरच्या त्यावेळेला पुस्तक असायचं. ती मग लायब्ररीत वाचून त्याचे नोट्स काढणं, अशा पद्धती. भूषण गगराणी सरांच्या नोट्स झेरॉक्स करून आम्ही त्यावेळेला वाचायचो. नंतर आमच्या नोट्स मुलं पुढे वाचायला लागली झेरॉक्स करून. तर हे कल्चर एका इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतं, जे तुमच्या ठिकाणी या ठिकाणी बनलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, का सर्व्हिसमध्ये यायचं, वाय, व्हॉट इज द पर्पज. हे सर्व्हिसमध्ये मान मरातब आणि स्टेटस या गोष्टी तर तुम्हाला मिळतात, म्हणजे ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याच्यासाठी वेगळं काय कर. मी ज्यावेळेला इथनं पत्राची पेटी घेऊन गेलो त्यावेळेला मुंबईमध्ये आमदार निवासात राहत होतो. म्हणजे तिथं झोप पण लागायची नाही, एवढे मच्छर चावायचे. गावाकडनं माहिती आहे, नरगे साहेबांच्या खोलीत सुद्धा येत असतील सगळे गावातले कार्यकर्ते. त्या सगळ्या कॉजवेमध्ये काय काय बटाटा वडा तळलेली मिसळ खाऊन एवढे वास होतो, संध्याकाळी झोपच लागत नाही. तर ते रात्री झोप लागायची नाही. मग त्यावेळेला मग तिथल्या IAS IPSच्या क्वार्टर्स बघून तिथं आम्ही सर्वंट क्वार्टर्समध्ये रूम शोधण्याचा प्रयत्न करत होतो. 10x10च्या त्यांच्या नोकरांसाठी असणारे क्वार्टर्स आहेत, तिथेही जागा मिळाली नव्हती. तिथं असणारे 5 स्टार हॉटेलच्या चहा प्यायचंही स्वप्न पाहत शोकत नव्हतं, कारण खिशानं कधी 10 रुपयाच्या वर राईस प्लेट खायची परवानगी दिली नाही. तर अशा पद्धतीच्या वातावरणात त्यावेळेला मुंबईमध्ये डोकं चक्रावायचं. संध्याकाळी जाऊन मरीन ड्राईव्हला डोळ्यातनं पाणी यायचं. म्हणजे अरुणोदय नाव दिलेलं आहे. ज्यावेळेला सूर्यास्त व्हायचा त्यावेळेला सूर्याकडे पाहत उद्याचा सूर्य कसा असेल, उद्याच्या सूर्याच्या वेळेला मला ऊर्जा कशी मिळेल, त्याचा अभ्यास करत, त्याचा ध्यास घेत तो अभ्यास केला. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. अडथळे येतात पण त्यातनं मार्ग काढायचे. मुश्किलों से कह दो अभी ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. कदमों को न बांध पाएगी मुसीबतों की जंजीरें, रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं. सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी गरजा नहीं हूं मैं. ते गरज न पाहिजे, ते आपल्या रक्तामध्ये आहे. हे सांगली, सातारा, कोल्हापूरच्या रक्तामध्ये आहे. चॅलेंज द्यायचं आहे, स्ट्रगल करायचं आहे. द विनिंग हॉर्स डझंट नो व्हाईट रन्स. शर्यतीतला घोडा, त्याला माहित नसते तो का धावतोय, त्याला चटके फटके वेदना होत असतात, त्यामुळे तो धावत असतो. जीवन सुद्धा अशीच एक शर्यत आहे आणि परमेश्वर तुमच्या घोड्यावर बसून तुम्हाला फटके आणि चटके देतोय. तुम्ही घोड्यात, आणि जर ते चटके आणि फटके आणि त्या वेदना तुम्हाला होत असतील तर त्या परमेश्वराला वाटतं की तुम्ही शर्यत जिंकली पाहिजे. ती शर्यत जिंकायची आहे आणि ध्येय उच्च ठेवायचं आहे. लो एम इज अ क्राईम. ध्येय उच्च ठेवायचं. आयुष्य एकदाच मिळतं, ते काय 80-70 जी काही वर्ष असतील आपल्याला, त्याचं मार्गक्रमण करत आहे. आणि समाजासाठी, कारण हे तुम्ही काम करता, इतका अभ्यास कशासाठी? 15, 16, 14, 12 तास का अभ्यास करता? कारण तुम्हाला फील्डमध्ये तसंच काम करावं लागतं. आता गेल्या रविवारी 3:30 वाजता चंद्रशेखर टाटा सनचे चेअरमन, त्यांनी मला बोलवलं होतं मॅरेथॉनचं, अल्ट्रा मॅरेथॉनला. मी 3:30 ते 6:30 3 तास मॅरेथॉन 35 किलोमीटर कंप्लीट केली 3.25 तासामध्ये. ती धावून आलो. माझं इन्स्पेक्शन, मी रविवार होता, रविवार असताना मी माझं लोणावळा शहर पोलीस स्टेशनचं इन्स्पेक्शन कंप्लीट केलं. दुपारच्या वेळेला DYSP आणि सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 7:30 वाजले. तिथं उज्ज्वल निकम साहेब, मी एका कार्यक्रमात अतिथी होतो. तो कार्यक्रम 10 वाजेपर्यंत चालला. म्हणजे तुम्ही सकाळी 3:30 पासनं ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला बऱ्याचदा काम करावं लागतं. 59 तास ताजमध्ये कंटिन्युअस, डोक्याला झोप लागली किंवा डोळे तरवटलेत किंवा काय झालं तर कधी जीव जायला माहित नाहीये. तर त्याच्यात सुद्धा प्रोऍक्टिव्हली, म्हणजे एक खूप छान सुत्झू नावाच्या चिनी युद्धशास्त्रज्ञांचे 4 वाक्य आहेत की इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. जर स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका युद्धानंतर एक पराभव पचवावा लागेल. आणि स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही सपाटून मार खाणार आहात.
त्यामुळे आपल्याला आपल्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे आणि आपण जे क्षेत्र, जे चॅलेंज, जे परीक्षा द्यायची ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे. त्यामुळे ताजच्या अगोदर तिथं युद्ध का करू शकलो मी, कारण 1.5 महिना अगोदर जाऊन मी ताजचा खडानखडा अभ्यास केलेला होता. इनपुट्स रोजच येत राहतात, पण जे इनपुट आलं ते खूप सिरियसली घेतलं.